आणि परत माझ्या ब्लॉगवर पुन्हा एकदा सुरुवात. थांबा. हां अरे सॉरी आणि आहे आमचं घर. गणपती बाप्पा पण आहेत. बघा इकडे गणपती बाप्पा आणि इकडे घर आहे हे बघा. आणि ही माझी छोटी बहीण. दादा झोपला येतं आता. आणि आम्ही इथे गेलो आणि आता थांबा तुम्हाला एक दाखवतो. हे बघा मम्मी आणि काकी तिकडं हे करतायत दिसत असून. हे बघा आणि ही आमची रेडकी. आमचं घर तुम्हाला आमचं मधलं घर पण दाखवतो. हे बघा आजी. हे बघा आमचं मधलं घर. हे देवारा. आज आम्ही मुंबईला जाणार आहे म्हणजे 5-6 वाजता. हे आमचं मधलं घर. तर चला तुम्हाला दाखवतो चूल. हे बघा चूल आमची. हे बघा हे आमचं सपार आहे. पण आम्ही आता म्हशीला बाहेर बांधले कारण की ऊन आहे ना जरा. मग परत नदीला नेन आणि मग आंघोळीला घालेन. अजून मी पण आंघोळ नाही केली पण करेन. मग नदीलाच करेन. इकडं कोंबडी आहे बघा. इकडं नहाणी आहे आमची. इकडं बघा बाहेर आमचं आंघोळीचं पाणी पण असतं इथं. आणि आता आपण जाऊया बाहेर. तिकडं बघा नवीन घर बनतं आता. तिकडं आमचं नवीन घर बनतं आता. तिकडं आणि हे आमचं मंदिर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. आणि आमचे भात वाया घातले तर कोंबडीने खात बघा. त्यांना मम्मीने तेच काम सांगितलं आता आम्हाला. जातो त्या दिवशी आम्ही मतदानाला आलो होतो. तुम्हाला कसं दाखवायचं आतमधलं. सगळं आमचं मंदिर आणि ते इथं आम्ही गणपती बसवतो. बघा बघा स्पीकर बिकर हे सगळं सामान येतं. इकडं घर आहे. इकडे एक बंगला आहे बघू शकता. आमच्या इथे SD डायरेक्ट घरात येते. जर समजा आपण आता ह्या डायरेक्ट SD आपल्या घरात. समजा आता तुम्ही कुठं सोलापूरला गेला तरी तिथून SD डायरेक्ट आपल्या दारात. जर तुम्ही कोल्हापूरचे असतील तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला हे पण करू शकता. आणि इथं मम्मी आणि काकी जरा हे करतात आहे. जरा भात वाळत घालतात. आणि हे बघा इकडं आणि त्या साईडला तर मग बघू शकता. तेव्हा त्या साईडला तुम्हाला दिसत असेल आंब्याचं झाड.